तुम्हाला भावलेला नेता म्हणजे अगदी नरसिंहरावांपासून, शरद पवारांपासून, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, प्रत्येकजण, विलासराव देशमुख, प्रत्येकजण, सुशीलकुमार शिंदे, म्हणजे ही अशी आहेत ना लोकं, की यांच्यामध्ये खूप काही गुण होते. आणि आता मला तर यातले बरेचसे जण तर म्हणजे विलासराव, आर.आर. पाटील, गोपीनाथ मुंडे वगैरे हे तर फार असंख्य वर्षांपूर्वी होऊन गेले असं वाटावं, असं अशी आत्ताची स्थिती आहे. पण ही माणसं फार वेगळी होती. राजकारण फार दिलदारपणानं होत होतं. त्यांच्यामध्ये राजकारण तर होतं, पण एक काहीतरी काहीतरी किमान आपल्या तालुका जिल्ह्याचं तरी भलं करण्याची वृत्ती, इच्छा होती. त्यांनी तसे प्रयत्नही केले. त्यांच्याबद्दल माझा आक्षेप आहे, की त्यांनी आपल्या जिल्ह्यापुरतं बघितलं आणि सगळ्या महाराष्ट्राचा विचार नाही केला आणि खास करून मुंबईचा नाही केला. आणि त्यामुळं मुंबई म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांसाठी मुंबईवर आपली मालकी वाटती, पण मुंबईसाठी काहीतरी केलं पाहिजेची वृत्ती नसल्यामुळं मुंबईचं जे काही आज झालेली अवस्था आहे ती आहे. पण तरी या नेत्यांनी किमान त्या भागामध्ये तरी, आपल्या भागामध्ये तरी तिथं काहीतरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये खूप वेगळे असे आणि माणूस म्हणून मोठे म्हणता येतील असे गुण होते, आहेत. काही दोषही होते.